दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विना, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. या माध्यमाद्वारे आपण सध्या सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या 21 समासी अर्थात जुना दासबोध या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काल आपण या 21 समासी ग्रंथातील 17व्या समासातील 57व्या ओवीपर्यंत आलो होतो. समर्थ आपल्या शिष्याला आज्ञा करतात आणि आमुचीही आज्ञा ऐसी, जे तुवा नातळावे देह बुद्धीसी, ऐकत असता तुझा मानसी नाना विकल्प उठती. आणि मग तू देहबुद्धीमध्ये वागशील. हा देह म्हणजे मी माझं स्वरूप आहे असं जर तू समजशील तर समर्थ म्हणतात तुला देहबुद्धी जिंकून घेईल. ज्ञात्यास आणि जिंतीले देहबुद्धीने. ज्ञानी असून उपयोग काय जर तो देहबुद्धीत अडकत असेल तर त्याच्या ज्ञानाचा उपयोग काय. खरं तर ज्ञानाच्या
अधिष्ठानावर त्यांनी सगळ्या गोष्टींना झुगारून दिलं पाहिजे. आणि असं जरी बोलत असलं कुणी, वाकडं बोलत असेल, उणदुणं बोलत असेल, तर समर्थ म्हणतात उदंड धिक्कारून बोलती. खूप लोक आहेत. हा उदंड शब्द दोन्हीकडेही आहे. उदंड म्हणजे खूप लोक, आणि खूप धिक्कार करून, आपला अपमान करून आपल्याला लोक बोलतील तरी चळो नेदावी शांती. पण आपल्या अंतःकरणातली शांती जी आहे, जे समाधान आहे, ते आपण कसल्याही परिस्थितीत ते ढळू देता कामा नये. दुर्जनास मिळो न जाती धन्य ते साधू. दुर्जनांना सुद्धा आपलंसं करून घेतात, त्यांना समर्थ म्हणतात ते जे साधू आहेत, ते जे संत आहेत, ते अत्यंत धन्य आहेत. आणि आपण अनेक संतांच्या जीवनामध्ये याचा अनुभव पाहिलेला आहे. समर्थांनी आमच्या समोर एक सूत्र ठेवलंय. जर निंदक आमच्यावर टीका करत असेल, आम्हाला उणदुणं बोलत असेल, आमची अवहेलना करत असेल, तर आपण आपल्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. सूत्र क्रमांक 2 समर्थ आमच्या समोर ठेवतात. जर निंदकाला निंदाच करायची असेल, त्याचा स्वभावच असेल, तर साधकाने त्याच्याशी वाद न घालता त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं. काल आपण इथपर्यंत आलो होतो. साधकाला विचलित करणं, त्याला भ्रमित करणं, हा मायेचा खेळ आहे असं समर्थ सांगतात. माया कसा खेळ करते त्याचं विवेचन समर्थ 58व्या ओवीपासून 65व्या ओवीपर्यंत देतात. या 8 ओव्यांमध्ये माया कशी नाटकं करते, माया कसा मोह निर्माण करते, कशी परिस्थिती निर्माण करते की जेणेकरून साधक आपली साधना सोडतो, तो साधनेवरून घसरतो आणि त्या मायेत अडकतो. त्याचा विचार आपण आज या सत्रामध्ये करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. आता असो हे बोलणे, जे जे देखसी देखणे, चित्तासी न येता पेखणे, सर्वता करू नको श्रीराम. तू म्हणसी जे म्या सांगावे, ते काळी सत्यची मानावे, पाषांड सांडुनी व्हावे, पूर्ण समाधानी श्रीराम. तरी अनंत जन्मांतरीची पातके, प्राणी आसी घडली अनेके, म्हणोनी तयासी विवेके, ओसंडिले आहे श्रीराम. समर्थ म्हणतात आता असो हे बोलणे, जे जे देखसी देखणे. तुझ्या साधनेमध्ये आपल्याला माहिती आहे की या समासामध्ये सुरुवातीला समर्थ आपल्याला शिष्याने सांगितलं की वेगवेगळे रंग दिसतात, दिव्यांचा लखलखाट दिसतो, ज्योती स्वरूप परमात्म्याचं दर्शन साधकाला डोळे मिटल्यानंतर होतं. समर्थ म्हणतात आता असो हे बोलणे, जे जे देखसी देखणे, जे जे तुला दर्शन झालेली आहेत, ज्या ज्या गोष्टी तू तुझ्या साधना काळामध्ये पाहतो आहेस, ही सगळी माया आहे, ते काही ब्रह्म नव्हे. जे जे देखसी देखणे, चित्तासी न येता पेखणे, सर्वथा करू नको. तू या दर्शनांना, जी काही तुला साधनेमध्ये सिद्धी मिळाल्यासारखी वाटतीये, त्याला तू तुझ्या चित्तामध्ये थारा देऊ नको, तू त्यात अडकू नको. तू म्हणसी जे म्या सांगावे, ते काळी सत्यची मानावे, पाषांड सांडुनी व्हावे पूर्ण समाधानी. तरी अनंत जन्मांतरीची पातके, प्राणी आसी घडली अनेके,
म्हणून तयासी विवेके ओसंडिले आहे. या ठिकाणी आपल्याला समर्थ रामदासांच्या चरित्रातली एक घटना आठवली पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, तू म्हणसी जे म्या सांगावे. मी जे म्हणेल ते लोकांनी ऐकलं पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, ते काळी सत्तेची मानावे, पाषांड सांडूनी व्हावे पूर्ण समाधानी, असं तुला वाटतं. पण हे घडतं का? ते घडत नाही. त्याचं कारण काय? पुढे समर्थ म्हणतात, तरी अनंत जन्मांतरीची पातके प्राणियास घडली अनेके, म्हणून तयासी विवेके ओसंडिले आहे. अरे म्हणाले, तू जरी किती टाहो फोडून सांगितलं, तळमळीनं सांगितलं, तरी ते सगळ्यांना पटेल असं नाहीये. कारण अनेक जन्मांतराची त्याची जी झालेली चक्रामध्ये अडकलेली जी त्याचा जो जीव आहे आणि त्या प्रत्येक जन्मामध्ये झालेले जे संस्कार आहेत, त्या संस्कारांनी त्याचा विवेक आच्छादित केलेला असतो. तो अविवेकासारखा वागतो, अज्ञानासारखा वागतो. समर्थ या ठिकाणी आपल्याला समर्थांच्या चरित्रातला एक प्रसंग आठवला पाहिजे की संत आम्हाला त्यांना जे योग्य वाटतंय, आमच्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते सांगत असतात, पण आम्हाला त्यावर विश्वास नाहीये. आम्ही आमची बुद्धी लावतो. आपण आहे 2 दिवसांचा, देव बहुता काळाचा, देवासी त्रैलोक्य ठावे, असं समर्थ दासबोधामध्ये सांगतात. आमचं आयुष्यमान किती? समर्थांनी दासबोधामध्ये एक शब्द वापरलाय, निपटची थोडे. किड्याचं आयुष्य किती आहे? आमच्या आयुष्याच्या समोर किड्याचं आयुष्य एकचित आहे, क्षणभंगूर आहे. तसं या सृष्टीच्या कंपॅरिझननी आमचं आयुष्य त्या किड्यासारखं आहे. आणि आम्ही आमची बुद्धी लावतो, आम्ही आमच्या विवेकाने विचार करतो की जे खोट आहे. आपण आहे 2 दिवसांचा, देव बहुता काळाचा, देवासी त्रैलोक्य ठावे. अरे तो जो निर्णय घेईल तो निर्णय खरा आहे. तो कदाचित आम्हाला पटणार नाही, आम्हाला वाईट वाटेल, पण तो योग्य निर्णय आमच्यासाठी. आपण लोकांना म्हणतो का नाही, अरे तू माझं ऐक, तुझ्यापेक्षा मी 4 पावसाळे जास्त पाहिलेत. देव आम्हाला म्हणतो, अरे मी तर अगणित पावसाळे पाहिलेले आहेत, मी सांगतो ते ऐक, मी सांगतो त्यात मी करतोय त्यात समाधान मान, पण आम्हाला नाही जमत. शके 1597चा काळ आहे. कपिला षष्ठीचा योग होता आणि कपिला षष्ठीचा योग आहे म्हणून समर्थ माहुलीस आपल्या काही शिष्यांसोबत स्नानाला गेले. माऊलीच्या संगमावर स्नान केलं. तिथली जी काही ब्राह्मण मंडळी होती ती सगळी गोळा झाली. ते म्हणाले, हे महाराजांचे अत्यंत निकटवर्ती आहेत, हे त्यांचे स्वामी आहेत, हे त्यांचे सद्गुरू आहेत, त्यामुळे यांच्याकडनं आपल्याला चांगली दक्षिणा मिळेल. म्हणून ती ब्राह्मण मंडळी समर्थांकडे आली. समर्थांचं स्नान झालं, समर्थ बाहेर आले. आल्याबरोबर सगळी ब्राह्मण मंडळी म्हणाली की या क्षेत्रावरचे आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्ही तुमच्यासाठी काही संकल्प सांगतो. तुमच्याकडून आम्हाला काही अल्पस्वल्प दक्षिणा मिळाली तर आम्ही भरून पाहू, कारण आपल्याला राजाश्रय लाभलेला आहे. समर्थ म्हणाले, काही हरकत नाही, आपण संकल्प सांगावा. आता हे सगळं पाहून अजून काही ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी आली आणि त्या सगळ्यांनी संकल्प सांगितला. समर्थांनी पाणी सोडलं आणि निघाले. ब्राह्मण मंडळी म्हणाली, अहो आपल्याकडनं काही दक्षिणा मिळेल या अपेक्षेत आम्ही होतो, आपण तर असेच निघालात. समर्थ म्हणाले, अरे हो, विसरलोच की. समर्थांनी खाली वाकून काही
गोटे घेतले आणि प्रत्येकाला दक्षिणा म्हणून एक एक गोटा दिला. समर्थ जे या ठिकाणी म्हणतायत, तू म्हणसी जे म्या सांगावे, ते काळी सत्तेची मानावे, पाषांड सांडूनी व्हावे पूर्ण समाधानी. पण असं होत नाही. त्याचा प्रत्यय आपल्याला या प्रसंगामध्ये येईल. समर्थांनी एक एक गोटा दिला. आता ते दगड, त्या पाहणाऱ्याला काय दगड आहे, त्या ब्राह्मणांना वाटलं काय माणूस आहे, मोठ्या अपेक्षेने आपण यांच्याकडे आलो, काही 4 मोहरा मिळतील आपल्याला. पण काय म्हणले, उचलले दगड आणि त्यांनी आम्हाला दिले. ही काय पद्धत आहे? का झालं असं? समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात, तरी अनंत जन्मांतरीची पातके प्राणियास घडली अनेके, म्हणून तयासी विवेके ओसंडिले आहे. त्याच्यापासून बुद्धीनी, सद्बुद्धीनी, सत्कर्मानी, सत्विचारानी आणि विवेकानी सोडलेलं आहे. म्हणून त्या ब्राह्मणांना वाटतं की काय दिलं यांनी, दगड दिली आम्हाला, आमची तर अवहेलना केली, आमचा अपमान केला. ती जी ब्राह्मण मंडळी होती ती सगळ्यांनी फेकून दिले दगड. नाराज झाले ते. त्यामध्ये एक चावरे नावाचे ब्राह्मण होते. त्या चावरेंना वाटलं समर्थ रामदासांसारखा एक ज्ञानी पुरुष आहे आणि त्यांनी ह्या आपल्याला गोटा दिलाय, काय हरकत आहे, आपण शाळीग्राम म्हणून आपल्या देवघरामध्ये ठेवूया आणि त्याला पूजूया, त्याचं पूजन करूया. माहित नाही संतांची योजना काय. या उद्देशाने चावरे ब्राह्मणांनी तो दगड आपल्या धोत्रात बांधला. ते घरी आले. घरी आल्यानंतर जेवण खाण झालं. विसरले की आपल्याला समर्थांनी दक्षिणेपोटी एक दगड दिलाय. दुसऱ्या दिवशी धोतर धुताना त्या ब्राह्मणांच्या पत्नीने पाहिलं की यात काहीतरी वजन लागतंय. तिने ती गाठ सोडली धोत्राची आणि समर्थांना विचारलं, काय हो, एक दगड कशाला आणला तुम्ही? ते म्हणाले, अरे हा दगड नाहीये, समर्थ रामदासांनी दिलेली दक्षिणा आहे. ती म्हणाली, अहो धोत्रामध्ये तुम्ही बांधून आणलंय आणि दगड का कुणी बांधून आणतं? आणि ही काय दक्षिणा देण्याची पद्धत आहे? समर्थ म्हणाले, तू एक काम कर, तू ते देवपाटात ठेव. देवपाटामध्ये ते दगड ठेवला आणि ब्राह्मणांच्या लक्षात आलं की अरे हा दगड नाहीये, हे सोनं आहे. तो जो गोटा होता तो सोनं झाला, सुवर्णाचं रूप घेतलं त्या गोट्याने. तो धावत पळत इतर ब्राह्मणांकडे गेला. तो म्हणाला, अहो काल आपण संकल्प सोडला माहुलीला संगमावर, रामदास स्वामींच्या स्नानानंतर त्यांनी आपल्याला गोटे दिले. आपण काय केले ते गोटे? पाहिलं का तुम्ही त्या गोट्याचं काय झालं? ब्राह्मण मंडळी म्हणाली, काय झालं? आम्ही फेकून दिले तिथंच, आमचा अपमान केला. तुम्हाला काय झालं म्हणले, तुम्ही धावत पळत आलात आमच्याकडे. तेव्हा ते चावरे ब्राह्मण म्हणाले, अहो तो गोटा नव्हे, ते तर सोनं झालंय. ब्राह्मण म्हणाले, सोनं झालंय? ब्राह्मण धावत गेले घाटावर. पाहतात तर काय, सगळे गोटे. या ठिकाणी संतांच्या, साधूंच्या, महानुभावांच्या कामामध्ये ती जी गोष्ट करतात, ती जी गोष्ट सांगतात, त्याची अवहेलना करणं म्हणजे आमच्याजवळ विवेक नसणे. समर्थ आपल्या शिष्याला सांगताय, तुला खूप वाटत असेल की तू जे सांगशील ते लोकांनी अदबीने त्याचा स्वीकार करावा, पण असं होत नाही. आणि त्याचं कारण काय?
तर त्याच्या अनेक जन्मांच्या पातकांचे संस्कार त्याला तसंच वागू देत नाहीत. पुढे समर्थ म्हणतात, त्रास सांगता सत्याचा आणि विश्वास बाणला असत्याचा, हा जाणावा पूर्वपातकाचा, ठेवा सोडिना श्रीराम. माया खेळते कौतुके, प्राणी गोविले चेटके, भ्रांती घालुनी अविवेके, भुलवुनी टाकिले श्रीराम. विवेकाला भ्रमित केलं ही माया आहे, आणि साधकाला माया कशी खेळवते त्याचं उदाहरण समर्थ अनेक दृष्टांतांनी देतात. त्रास सांगता सत्याचा, अरे सत्य बोलायला गेलं तर त्याला त्रास वाटतो, काय लावलं यांनी असं वाटतं. आणि विश्वास बाणला असत्याचा, आम्हाला संत ओरडून सांगतायत, तळमळीनं सांगतायत, कळकळीनं सांगतायत की हे सगळं दृश्य विश्व हे मिथ्या आहे. आम्ही म्हणतो काय वेळ लागलंय का यांना, मिथ्या कसं असेल, सगळं दिसतंय ना आम्हाला. हे प्रपंच केला पाहिजे, त्यासाठी पैसे मिळवले पाहिजेत, अथक परिश्रम केले पाहिजेत. काय पडलंय परमार्थ करून? आणि साधूंना संतांना परमार्थाशिवाय काहीच राहिलेलं नाहीये. कुठल्याही प्रपंचात ते अडकलेले नाहीयेत. चिंता करीतो विश्वाची 12व्या वर्षी समर्थ आपल्या आईला सांगतात, उगीच आहे का? प्रपंचाचं तर काही पडलेलं नाहीये त्यांना, कारण त्यांचं लक्ष कुठे आहे? अलक्षी परब्रह्म स्वरूपाकडे, निज स्वरूपाकडे, आत्मस्वरूपाकडे. आणि आम्ही मात्र या दृश्यात अडकून बसतो. समर्थ म्हणताय, त्रास सांगता सत्याचा, अरे हे सगळं असत्य आहे आणि सत्य केवळ परब्रह्म आहे असं सांगितलं तर लोकांना त्रास होतो, आणि या दृश्य विश्वामध्ये मात्र ते अडकून बसतात, त्याला खरं मानतात. समर्थ म्हणतात, हा जाणावा पूर्वपातकाचा, ठेवा सोडीना. अनेक जन्मांचे जे संस्कार झालेले आहेत ते याला परमार्थाकडे जाऊ देत नाहीत. माया खेळते कौतुके, प्राणी गोविले चेटके, भ्रांती घालून अविवेके, भुलवून टाकिले. समर्थ म्हणतायत, मायेनी चेटूक केल्यासारखं केलंय. ती कौतुकाने खेळ खेळते आणि प्राणी गोविले चेटके, माणसाला चेटूक बाधा केल्यासारखं भमिष्ट करून टाकते. ती भ्रांती घालून अविवेके, भुलवून टाकिले. समर्थ दासबोधामध्ये अशीच गोवी वापरतात. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. भगवंतानी अशी माया केली की मनुष्य त्या प्रपंचात आणि त्या मायेतच अडकून बसतो. पुढे समर्थ म्हणतात, अवघीच मुक्ती पावावी, तरी हे वाडी कोणी बसवावी. म्हणून माया हे गोवी, नाना उपाय करुणी श्रीराम. इथं समर्थांची विनोद बुद्धी आपल्या लक्षात यायला पाहिजे. समर्थ म्हणतायत, अरे अवघीच मुक्ती पावावी, सगळेच जर परमार्थाला लागले आणि सगळेच जर मुक्त झाले तर मग हे जग राहटी चालायची कशी? हा प्राण्यांचा खेळ कोण करील? काही लोक फुलले पाहिजेत ना, पुनरपी जन्माला आले पाहिजेत, अन्यथा हे जग चालायचं कसं? अवघीच मुक्ती पावावी, तरी हे वाडी कोणी वसवावी. हे जग कोणी चालवलं? कोण चालवणार? सगळेच मुक्त होऊन परब्रह्म स्वरूपाला गेले, सगळ्यांना मोक्ष मिळाला, सगळ्यांना कैवल्य प्राप्ती झाली. मग इथं कोण राहील? पुन्हा जन्म घेऊन कोण येईल? म्हणून माया हे गोवी, नाना उपाय करुणी. समर्थांचा विनोद आहे या ठिकाणी. सगळेच जर मुक्त झाले तर मग हे जग कसं ओस पडेल की? हे जग कसं चालेल? एक ओवी आहे समर्थांच्या दासबोधामध्ये.
शहाणे करून सोडावे सकळ जन. लोक असं म्हणतात. जितके आपणासी ठावे ते हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं लोक म्हणतात. पण ही ओवी खरी आहे का? हा शब्द खरा आहे का शेवटचा? सकळ जन नाही, बहुत जन. समर्थांना माहिती आहे की सगळे लोक शहाणे होणार नाहीयेत. खरंय का नाही? शेकडो नाही हजारो लोक सभेला प्रवचनाला बसलेले असतात. प्रवचनकार सांगतात, आचार्य सांगतात, त्याप्रमाणे कोण वागतं? किती जण वागतात? किती जणांच्या जीवनामध्ये चेंजेस आपल्याला दिसतात, फरक दिसतो, बदल दिसतो? किती जणांच्या? काही 1-2% तरी. समर्थ म्हणतायत सकळ जन नव्हे. समर्थांनी खरा शब्द वापरलेला आहे त्या ठिकाणी, बहुत जन. आपण खूप लोकांना शहाणं करावं. सगळ्यांना शहाणं करता येत नाही. मला असं वाटतं समर्थांनी नेटका शब्द वापरलाय. समर्थांच्या शब्दांची पेरणी आपल्या लक्षात आली पाहिजे. समर्थ जाणून बुजून म्हणतात, शहाणे करून सोडावे बहुत जन. कारण सकळ जन जर शब्द वापरला, जर सगळे शहाणे झाले तर प्रवचनकाराचं काय काम आहे? मग खरंय का नाही? कोण ऐकायला येईल? कोण प्रवचनाला बसेल? कोण व्याख्यानाला बसेल? सगळे शहाणे झाले. म्हणून शब्द तिथं बहुत जन हा वापरलेला आहे. प्राणी करू जाय उपाय, बदलुनी करी त्याचाची अपाय. अंती प्राणी पाहो जाय, तो उपायासी ठावची नाही. श्रीराम. समर्थ म्हणतायत प्राणी करू जाय उपाय. माणूस काय करतो म्हणाले? अनेक वस्तू आणि व्यक्तींचा संग्रह करतो. कशासाठी? ते समाधान प्राप्त होण्यासाठी, आनंद प्राप्त होण्यासाठी. पण ज्या वस्तू आणि व्यक्तींचा संग्रह केलेला आहे, त्या वस्तू किंवा त्या व्यक्ती जो उपाय म्हणून घेतला तोच अपाय झाला. त्या वस्तू आणि व्यक्तींपासूनच दुःख निर्माण झालं. बदलुनी करी त्याचाची अपाय. उपाय म्हणून घेतला, काही सुख मिळेल म्हणून लग्न केलं, मुलं झाली, मग सुख मिळेल म्हणून सुना आणल्या. खरंय का? सुख मिळतं का? मुलं पक्ष्यांसारखी लांब गेली, मग त्या ठिकाणी जाऊन राहणं, त्या पद्धतीप्रमाणे राहणं आपल्याला जमत नाही. म्हणजे ज्याचा अट्टहास केला, आयुष्य काबाड कष्ट केलं, मुलांना शिकवलं, मुलींना शिकवलं, जावई आले, सुना आल्या, नातू झाले, काही उपाय आहे का? त्यांचा उपयोग आहे का? घरात अनेक वस्तू आणून ठेवल्या, अहो त्याचा त्रास होतो, अडगळ वाटतात. अनेक वस्तू नकोशा वाटतात. म्हणजे ज्या वस्तूंपासून सुख मिळेल, समाधान मिळेल असं वाटलं होतं, त्या वस्तू आणि व्यक्तींपासून सुख समाधान बाजूला गेलं, दुःख मात्र प्राप्त झालं. अंती प्राणी पाहो जाय, तो उपायासी ठावची नाही. शेवटपर्यंत त्याला उपाय सापडत नाही. आणि ज्या ज्या वस्तू आणि व्यक्तींना त्यांनी जवळ केलं, ज्यांचा संग्रह केला, त्यांच्यामुळे त्याला अपाय झाला, त्यांच्यामुळे त्याला दुःख कष्ट भोगावे लागले. ऐसे ये मायेचे करणे. आणि ह्याच्या पाठीमागं कोण आहे? मुलं मोठी होतील, ती माझी काळजी घेतील, सुना मला मदत करतील स्वयंपाकात, घरासमोर सडा टाकतील, झाडणं पुसणं करतील. अशा अपेक्षेने आम्ही सगळं केलेलं असतं. 25 वर्ष आपल्या मुलाला शहाणं करण्यात आईने घालवलेलं आहे. त्या आईला वाटतं, अरे लग्न झाल्यानंतर 25 दिवसात वेडा करून टाकला माझ्या पोराला.
ते इंग्रजी पत्रिकेमध्ये लिहितात बघा, संध्या वेड्स संजय. आणि ते खरं आहे. तो इंग्रजी भले शब्द असेल, संध्या वेड्स संजय, पण त्याचा खरा अर्थ काय? संध्याने संजयला वेड लावलं आणि हा सेरेमनी पाहण्यासाठी अनेक वेड्यांना एकत्र बोलावलंय, म्हणून ते वेडिंग इन्व्हिटेशन आहे. चपकल शब्द इंग्रजी, संध्या वेड संजय. आईला वाटतं की 25 वर्ष मी ज्याला घातलं, ज्यावर मी राबले, ज्याला शहाणं केलं, त्याला 25 दिवसात हिने वेड केलं. काही उपाय आहे का? आणि ही सगळी माया आहे. आमचे नातू आम्हाला पाहतील, पण काय खरंय का? त्याचा काही उपयोग होत नाही. ऐसे ये मायेचे करणे. माणूस त्यात अडकत जातो. मला अनेक जण म्हणतात की तुमच्यासोबत मला शिवतर घडीत यायचं आहे, तुमच्यासोबत मला तिथं व्यवस्थापक म्हणून यायचं आहे. मी त्यांना सांगतो, अहो महिनाभर नाही जमणार तुम्हाला, 15 दिवस चला. एक काम करा, 15 दिवस नको, 8 दिवसासाठी माझ्यासोबत तुम्ही चला. 8 दिवस तिथं राहा, तुम्हाला कसं वाटतंय ते बघा, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा तिथला. शिवथर घडीला व्यवस्थापक म्हणून माणसं मिळत नाहीयेत. सगळे लोक मायेत अडकलेत. वेळ नाहीये. लोक मला सांगतात, थोडं थांबा म्हणाले, मी 2 वर्षानंतर तुमच्या सोबत येतो. म्हणलं का 2 वर्षांनी का? नाही म्हणले, काय आहे की मुलाचं लग्न झालं की मी मोकळा आहे पुन्हा, मुलीची काही अडचण नाहीये म्हणले. 2 वर्ष झाली, मुलाचं लग्न झालं. मग मी विचारतो, का हो येताय ना? ती सांगतात, अहो मी तुम्हाला 2 वर्ष म्हणालो, पण तुम्हाला खरं सॉरी बरं का, तुम्हाला 4 वर्ष म्हणायला पाहिजे होतं. का बरं, आता काय झालं? म्हणले, आता मुलीचं पाहायचं चालू आहे. अहो म्हणलं, 8 दिवसात परत यायचंय की तुम्हाला. नाही म्हणले, काय स्थळ काही सांगून येतं का? निरोप आला की दाखवायला घेऊन जावं लागेल. म्हणलं ठीक आहे. 2 वर्ष ती गेली, 4 वर्ष गेली. मी त्यांना 4 वर्षांतर म्हणालो, यावर्षी येणार ना तुम्ही नक्की? ती म्हणाली, अहो आलो असतो, पण काय करू. म्हणलं, आता काय अडचण आहे? नाही म्हणले, सुनबाईची डेट आहे, आता डिलिव्हरी आहे. अहो पुन्हा 2 वर्ष गेली. आता ते बाळ मोठं झालेलं आहे. सुनबाई, मुलगा दोघही नोकरीला जातात दिवसभर. त्या बाळाला सांभाळायला कोण नाहीये. कोरोनाचा काळ आहे, बाहेरची माणसं घरात अलाउड नाहीयेत. त्यामुळे म्हणले, आमचे नातू सांभाळायला आम्ही चाललो. म्हणले, मी म्हणलं, आता मग पुढच्या वर्षी विचारू का? ते म्हणले, नाही नाही, आता तुम्ही मला विचारू नका, कारण पुढच्या वर्षी मुलीची डिलिव्हरी आहे, तिकडे जावं लागेल. म्हणले, मी मोकळा झालो की तुम्हाला फोन करतो. मला माहिती आहे, या आयुष्यात त्यांचा मला फोन येणार नाही की कधी जायचंय गडावर किंवा कधी जायचंय शिवथर घडीत. मी येतो तुमच्यासोबत. तुकाराम महाराजांच्या जीवनातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. फार भाष्य करण्याची गरज नाहीये. ऐसे ये मायेचे करणे, भल्यासी वेढा लावणे. भली भली लोक यात घसरतात, भले भले लोक यात अडकून बसतात. तेथे तुझे कोणीकडे सांगणे, व्यर्थची का शिरसी. तू लोकांना फार शहाणं करण्याच्या भानगडीत पडू नको, समर्थ सांगतात. कारण काय, माऊली म्हणतीये, नवल अहंकाराची गोठी, विशेषेने लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. जो अज्ञानी माणूस आहे त्याला काही फरक पडत नाही, पण ज्याला ज्ञान आहे, ज्याने शास्त्र ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, त्याच्या मानगुटीवर अहंकाराचं भूत बसलेलं आहे. आणि ते केवळ बसलेलं नाहीये, ते त्याला हवं तसं नाचवतं, असं माऊली म्हणतीये. समर्थ नवीन दासबोधामध्ये म्हणतात,
ही जी माया आहे ती अनेक प्रकाराने तुला वेढा लावलेला आहे. भल्यासी वेढा लावणे, अरे चांगल्या चांगल्यांना ती वेड करून टाकते. संध्या वेड्स संजय म्हणल्यासारखं अनेकांना ती भुलवून टाकते, भ्रमिष्ट करते. समर्थ नवीन दासबोधामध्ये म्हणतात, सत्य असोन आच्छादले, मिथ्य नसोन सत्य झाले, ऐसे विपरीत वर्तले, देखत देखता श्रीराम. ऐसी मायेची करणी, कळो आली तत्क्षणी, संत संगे निरूपणी, विचार घेता श्रीराम. संतांच्या सोबत, संतांचा सहवास, संतांचं वाङ्मयाचं श्रवण, मनन, चिंतन माणसाला दूध का दूध, पाणी का पाणी करायला शिकवतात. माणूस प्रपंच करील, सर्वसामान्य माणसाप्रमाणे तो जगेल, पण तो कुठे अडकत नाही, कुठे तो लिप्त होत नाही. आणि ही खासियत आहे संतांच्या सहवासाची. आणि संतांचा सहवास नाही मिळाला तर संतांनी जे उदंड वाङ्मय निर्माण करून ठेवलेले आहे त्याचा अभ्यास माणसाला योग्य दिशा दर्शक म्हणून त्याच्या जीवनामध्ये काम करतो. सत्य असोन आच्छादले, जे सत्य आहे ते दिसत नाही. परब्रह्म स्वरूप हे सत्य आहे, ते एकमेव सत्य आहे, पण ते दिसतं का? दिसत नाही. पुढे समर्थ म्हणतात, मिथ्या नसोन सत्य झाले, जे खोट आहे ते आम्हाला खरं वाटायला लागतं. ऐसे विपरीत वर्तले, देखत देखता, अरे पाहता पाहता तुला भूल पडली, पाहता पाहता तू चक्रावून गेला, पाहता पाहता तू भ्रमिष्ट झाला, त्यात अडकून बसला. ऐसी मायेची करणी, कळो आली तत्क्षणी, कधी समजेल? त्याच क्षणाला समजेल. केव्हा? संत संगे निरूपणी, विचार घेता. संतांचा सहवास असेल, सद्गुरूंची कृपा असेल तर दूध का दूध, पाणी का पाणी होईल. सत्य काय, मिथ्या काय हे समजेल. समर्थ रामदासांच्या चरित्रातला एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. समर्थ चाफळला सगळे बसले होते आणि त्या ठिकाणी एक गारुडी आला आणि त्यांनी विनंती केली की आपण माझा जादूचा खेळ पाहावा. समर्थ म्हणाले, ठीक आहे, दाखव. त्यांनी एक वादी काढली, एक दोरी काढली, दोरी दाखवली हातात धरून. ही काय? दोरी आहे. समर्थ आणि बाकीची सगळी शिष्यमंडळी बसलेली आहेत. समर्थांनी विचारलं शिष्यांना, काय आहे? शिष्य म्हणाले, दोरी आहे. त्यांनी त्या गारुड्याने दोरीवर कापड टाकलं, हळूच हात घातला मध्ये आणि बाहेर काढला, साप निघाला. समर्थांनी विचारलं शिष्यांना, काय आहे? आता सगळे शब्द पांडित्य, सगळ्यांचा शास्त्रांचा अभ्यास. सगळे शिष्य म्हणाले, हा मिथ्या साप आहे. समर्थ त्यांच्या बाजूला वासुदेव गोसावी बसले होते. वासुदेव गोसाव्यांना समर्थांनी विचारलं, वासुदेव गोसावी काय आहे? ते म्हणाले, स्वामी हे मिथ्या आहे. गारुडीने ज्या ओडंबरी विद्या केली आहे म्हणाले. समर्थ म्हणाले, मला तर साप दिसतोय. पण अहो नाहीये, साप नाहीये, ही दोरी आहे. दोरीचं त्यांनी आपल्या दृष्टिबंधन केलंय. समर्थ म्हणाले त्या गारुड्याला, या वासुदेव गोसाव्यांच्या हातात तेच दे म्हणले, तुझ्या हातातला. वासुदेव गोसाव्यांनी भीत भीत त्या सापाच्या मानेला धरलं, करकचून धरलं. चावेल म्हणून भीती आहे मनात. ते म्हणतायत वरून की हे मिथ्या आहे, हा साप नाहीये. आणि त्या सापाची मान, तोंड जसं करकचून आवळलं वासुदेव गोसावींनी. त्या सापाने काय केलं की वासुदेव गोसाव्यांच्या मनगटाला वेढा घालायला चालू केला. आणि त्यांनी ते मनगटाला वेढा घालून
कसायला चालू केला, आवळायला चालू केला. वासुदेव गोसाव्यांचा हात दुखायला लागला, हात आवळला गेला. समर्थ म्हणाले, काय झालं? वासुदेव गोसावी म्हणाले, स्वामी, माझा हात आवळलाय, हात दुखतोय, आता सहन होत नाही. समर्थ म्हणाले, मिथ्या काय आणि सत्य काय? गारुड्याला बोलावलं. गारुड्याने पुन्हा त्यावर कापड घातलं आणि गारुडी म्हणाला, द्या सोडून. वसुदेव गोसाव्यांनी हातातलं सोडून दिलं, खाली दोरी पडली. समर्थांनी विचारलं, खरं काय, सत्य काय आणि असत्य काय? वासुदेव गोसावी म्हणाले, स्वामी, सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर हे खरं काय ते समजतं. आत्तापर्यंत जे दृष्टीबंधन चालू होतं, साप हा मिथ्याच होता, पण हाताला मनगटाला आवळल्या चाललंय हे मात्र मला सत्य वाटतं. माझा जीव तळमळत होता हाताला आवळल्यामुळे. आता माझ्या लक्षात आलंय, आता ही खाली पडलेली दोरी आहे. माझ्या मनामध्ये भ्रम निर्माण झालाय की हा साप आहे, तो मला चावेल. मी जरी गच्च त्याची मान धरलेली असेल तरी पण त्यांनी माझ्या हाताला आवळायला चालू केलंय, ही मला भीती आहे. आणि माझं मनगट आवळलं जातंय, माझं मनगट दुखतंय. हा निर्माण झालेला भ्रम आहे आणि त्यामध्ये मी घाबरलो. पण आता सद्गुरूंची कृपा झाली आहे आणि मला सत्य काय आणि मिथ्या काय हे समजलं. हा प्रसंग चाफळला घडला वासुदेव गोसाव्यांच्या बाबतीत. समर्थ जुन्या दासबोधातल्या 21 समासी दासबोधातल्या 17व्या समासामध्ये हे आपल्याला सगळं पटवून देतात. आणि नवीन दासबोधातली जी ओवी आहे आपण पाहिली, ऐसी मायेची करणी कळो आली ततक्षणी, संत संगे निरूपणी विचार घेता. संतांचं निरूपण, संतांची कृपा, संतांचा सहवास माणसाला सत्य काय असत्य काय हे समजावून देतो. आणि जर सदेह संत आपल्याला नसतील सापडत तर संतांचं वाङ्मय आम्हाला पारमार्थिक वाटेवर दीपस्तंभ म्हणून उभा राहतात. पुढच्या 9 ओव्यांमध्ये समर्थ सांगतात की तू साधनेमध्ये जे काही अनुभव तुला येतात, काही दर्शनं दिसतात, त्यापेक्षा किंवा लोकांना समजावून सांगण्यापेक्षा तू तुझ्या आचरणाकडे लक्ष दे. तुझ्या आचरणात सुधारणा झालीये का? तू साधना करतोयस, तू अनेक ग्रंथांचा, शास्त्रांचा अभ्यास केलास, पण त्या शास्त्रांचा केलेला अभ्यास, श्रवण, मनन, तिसरा टप्पा काय, निधिध्यास, तो तुझ्या आचरणात, तुझ्या जीवनात दिसतोय का याचा तू विचार कर. हा उपदेश पुढच्या ओव्यांमध्ये समर्थांनी दिलेला आहे आणि त्याचा विचार आपण उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.